मी चंद्रशेखर पगारे, विभागीय उपायुक्त महिला बालविकास नाशिक विभाग नाशिक। मी अनाथ आरक्षण आणि अनाथ धोरणाबाबत या माध्यमातून आपल्याला माहिती देत आहे। ज्या कुटुंबामध्ये 18 वर्षाच्या आतील बालकाला त्याचे आई-वडील निधन पावलेले असतील अशा मुलाला अनाथ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते। या अनाथ आरक्षणाच्या माध्यमातून अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे 1% समांतर आरक्षण त्या मुलाला मिळू शकते। याचा फायदा त्याच्या व्यावसायिक शिक्षणासाठी, नियमित शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी सुद्धा अनाथ आरक्षणाचा फायदा होत आहे। नाशिक विभागाच्या माध्यमातून 1933 बालकांना आपण अनाथ प्रमाणपत्राचे वितरण केलेले आहे। त्यामध्ये 580 या मुली आहेत। त्यामुळे या माध्यमातून जर कुटुंबामध्ये 18 वर्षाच्या आतील बालकाचे त्याच्या आईवडिलांचे निधन झालेले असेल तर त्यांना अनाथ आरक्षणाचा प्रमाणपत्र आणि लाभ महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात येतो। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे आपल्याला आईवडिलांच्या मृत्यूचे दाखल्यासह प्रस्ताव जो आहे तो सादर करावा लागतो। असा प्रस्ताव सादर केल्यानंतर बालकल्याण समिती यांची शिफारस घेऊन त्या बालकाला अनाथ प्रमाणपत्र विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या माध्यमातून निर्गमित केले जाते। नाशिक विभागाअंतर्गत वितरित केलेल्या अनाथ प्रमाणपत्रांपैकी एकूण 162 अनाथ प्रमाणपत्र धारक लाभार्थ्यांना शासकीय नोकरीचा लाभ किंवा शासकीय नोकरी त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे अनाथ आरक्षणाचा फायदा अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे लाभार्थ्यांना होत आहे।